मिळेल. राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय एक आक्रमक शैलीचा हरीफ. या गोलंदाजाच्या विरोधामध्ये तुम्ही पाहताय विकेटचं पतन मागच्या चेंडूवरती क्लीन बोल्ड आणि त्यानंतर नवीन बॅटर्स हनीफला तुम्ही बघताय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी केली जाते. कुणाल कात्रेने पहिल्या चेंडूवरती यष्टीचा वेध घेणारा चेंडू टाकला तिथे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी क्रॉस लाईन खेळ आणि तिथे मात्र केवळ एक सिंगल धाव मिळणार आहे. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत. श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडीच्या संघ स्पर्धेमध्ये खेळतोय. बॅटिंग चांगली गेले अरमान काणेकर नॉन स्ट्राईक हँड वरती अगदी तयार असेल तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय आमिषा कन्स्ट्रक्शनचा संघ स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. धावचित होऊ शकला असता परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमधला जो ताळमेळ आहे ना हा अप्रतिम उच्च दर्जाचा बघायला मिळालाय. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले तर 8 या आकड्यावरती 8 धावा फलकावती या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. फ्रंट फुटचा वापर करत असताना एका हाताने धावची संधी आहे का परंतु तुम्ही पाहायला गेलं तर यष्टीरक्षक तयार नव्हता तिथे. यष्टीरक्षक जर का तयार असता तिथे विकेटचं पतन बघायला मिळू शकलं असतं. सुदैवी ठरला बॅटर्स तुम्ही पाहता हनीफला एक जीवनदान मिळालेला आहे. त्याचा कितपत तो फायदा उचलू शकेल पाहावं लागणार आहे. दुसरा षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आतापर्यंत 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मुदस्सरच्या हातामध्ये डिरेक्ट वाह जबरदस्त नेम टिपलाय. मुदस्सरनं अचूक नेम काढलाय आणि इथे खेळाडू मात्र अतिशय वेगाने मैदानाच्या बाहेर जाईल. हनीफ सारखा आक्रमक केलीचा बॅटर्स मैदानाच्या बाहेर जातोय. 2चा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या खेळाच्या अखेरीस संघाची धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट्स 9 धावा फलकावरती आहेत. निरंजन नासरे हा आपल्याला खेळाडू क्रमांक 4 वरती खेळताना दिसेल. 2 षटकांचा खेळ संपला. 9 धावा फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. मुदस्सर मागझनकर पहिलं षटक टाकलं होतं. मुदस्सरनं केवळ 5 खर्च केला. अनुशासित गोलंदाजी क्रॉस लाईनचा हाताचा स्पर्श अरमान ऑन फायर मिळाल्या 4 तभी तो होगा बेडा पार आलाय सरकार. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक 4 धावा मिळाल्या. चांगल्याच प्रकारचा फटका आता मुदस्सरच्या पहिल्या चेंडूवरती अरमान काणेकरनं खेळला. आपल्या संघासाठी मोठाचं योगदान देतोय. 13 धावा. अब 13 क्या होगा आणि हा सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू बाहेर तर बॅटर्स देखील बाहेर. बंटी अब्दुल आणि निलेश रेमजे यांना विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. दत्ता भारदे सर इथे बॅटिंग ट्रॅक वरती क्रमांक 5 वरती तुम्हाला बघायला मिळतील. धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेलं तर 13 याकडे होती. 3 खेळाडू बाद. चांगलीच गोलंदाजी मुदस्सर इथे चमकलाय. क्लास दर्जाची गोलंदाजी. विकेटचं पतन बॅक टू बॅक विकेटचं पतन स्पर्धेतली हॅट्रिक घेतली जाईल का. 2 लगातार 2 चेंडू 2 विकेट बघायला मिळाले. निलेश रेमचे आणि बंटी अब्दुल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. येस या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर बॅटर्स बाद होतोय. आणि नक्कीच तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल की कशा प्रकारचं या ठिकाणी बघा विकेट गेलं आणि संपूर्ण स्पर्धेतली पहिली हॅट्रिक या ठिकाणी नोंदवली जाते. इथे या मुदस्सर मागझनकरच्या या गोलंदाजीवरती तुम्ही पाहायला गेलं चांगलीच गोलंदाजी आणि मुदस्सरने या स्पर्धेतला पहिला हॅट्रिक त्याच्या नावावरती नोंदवून घेतलाय. 13 वरती 5 खेळाडू बाद झालेले आहेत. 2.4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. सरळ चेंडूवर सरळ बॅटने कायचा डॉट बॉल येते. भिंती चेंडू पाहायला मिळाला. 13 वरती कदाचित आपण पाहायला गेलं तर 5 खेळाडूला बाद केलं. एक विक्रम केलाय आणि डॉट बॉल भिंती आलाय. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. लॉस ऑफ 5 विकेट. धावसंख्या 13 याकडे होती जाऊन पोहोचले. शेवटचं षटक आहे. कोणत्या जो खेळाडू यापुढे होणारा सामना असेल आदर्श ट्युशन क्लासेस बनाम आतिश रायडर्स. दोन्ही संघाने टॉस साठी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. आदर्श ट्युशन क्लासेस आणि आतिश रायडर्स. आदर्श ट्युशन क्लासेस कर्णधार आणि आतिश रायडर्सचे कर्णधार आपण टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. गावचे माजी अध्यक्ष आदरणीय सीतारामजी रेवाळे साहेबांना विनंती करूयात की टॉस करण्यासाठी आपण
या ठिकाणी यायचं आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणि यापुढे जो होणारा सामना असेल आदर्श ट्युशन क्लासेसचा विरुद्ध आतिश रायडर्स या दोन्ही संघाच्या संगणकांना म्हणजे सर्व संगणकांना सूचना आहेत टॉस झाल्यानंतर दॅट मोमेंटला आपण डिसिजन द्यायचं आहे अगदी त्या क्षणाला आतिश रायडर्स आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय आदर्श ट्युशन क्लासेस म्हणजे नक्कीच तर ह्याला क्रिकेट म्हणतात दोन संख्या हो आज आपण पाहायला गेलं तर नक्कीच विरोधक म्हणून खेळताना देखील दिसतील हा क्रिकेटचा फेस्टिवल आहे आपण टॉस करून घेतोय आणि पुन्हा एकदा क्रॉस लाईन आता खेळलं गेलंय निरंजनच्या माध्यमातून अंततः बघा मोठे फटके यायला सुरुवात झाली परंतु ज्या वेळेला मोठे फटके येतील ना डिसिजन आदर्श ट्युशन क्लासेस ऑन द टॉस प्रमोद सर आपलं डिसिजन आम्हाला सांगायचंय तुम्ही बॅटिंग फर्स्ट ओके आणि षटक क्रमांक 4 देखील संपलेला आहे आणि षटक क्रमांक 4 नंतरला धाव संख्या 18 ला 5 म्हणजे जिंकण्यासाठी या ठिकाणी बघा 24 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे 24 मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत नक्कीच लोअर स्कोरिंग मॅच आहे माफक असं आव्हान ठेवलं गेलंय 24 चेंडू मध्ये 19 धावा करायच्या त्या धावा तुम्ही एकंदरीत 3 षटकामध्ये देखील कंप्लीट करू शकता आणि का नाही तुम्ही डीजे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आघाडीचे फलंदाज तुम्हाला कुणाल आणि त्याचबरोबर मोदस्तर मागजनकर हे दोन खेळाडू बघायला मिळतील ओपनिंग बॅटरच्या भूमिकेमध्ये महत्वाची लढत आहे महत्वाच्या लढतीमध्ये तुम्ही पाहताय प्रवीण भरदे असतील त्याने व्यासपीठावर यायचंय प्रवीण भरदे व्यासपीठावर या येस सर ऑल साइड तर 19 धावांचं ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे टार्गेट आपल्याला पार करायचं समोर मुदस्तरला तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅक होते गोलंदाज आदर्शला तुम्ही पाहताय मुदस्तर मागजनकर आणि कुणाल कात्रेची जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट राईट कॉम्बिनेशन हे घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला अमिषा कन्स्ट्रक्शनचा संघ अमिषा कन्स्ट्रक्शन या ठिकाणी प्रथम गोलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारचं थांबवलं होतं प्रतिस्पर्धी जो संघ आहे त्या संघाला मात्र इथे खऱ्या अर्थानं थांबवण्याचं काम केलं गेलं श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 18 धावा बनवल्या 19 धावांचं टार्गेट सेट केलं हे उद्दिष्ट आणि आता मात्र विशाल असं टार्गेट नाही तर माफक असं आव्हान ठेवलं गेलंय स्टँड अँड डिलिव्हर बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला एक सिंगल तर समोरच्या क्षेत्रामध्ये आता आपल्याला बघायला मिळतं डिक्लेअर सेक्शन कडे चेंडूला पाठवण्याचं हे काम केलं जात आहे येणारा जो पुढचा चेंडू आहे ना गोलंदाजाचा फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल विंदी चेंडू हा पाहायला देखील मिळालाय अमिषा कन्स्ट्रक्शन तुम्ही बघताय तर मुदस्तरला हा फॉर्मॅट खेळताना तुम्ही बघताय सातत्याने धावचीची संधी होईल का चेंडूला पकडलं गेलंय तिथे हे चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट बघायला मिळालं म्हणजे एकंदरीत स्ट्राईक रोटेट करायची होते आणि ते स्ट्राईक मात्र इथे कुणाल कात्रीला दिली जाते कुणाल हा देखील चांगला तंत्रशुद्ध बॅटर्स आहे चांगलं पोटेन्शियल आहे त्या खेळाडूकडे कॅलिबर विद्वत्ता गुणवत्ता प्रगल्भता ठासून आणि भरून असणारा खेळाडू म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल की हा कुणाल कात्रे आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपताच धावसंख्या विदाउट लॉस केवळ आणि केवळ 3 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे म्हणजे जर आपण दोन्ही संघाच्या पहिल्या षटकानंतरला कंपॅरिझन केलात ना समोर जो खेळाडू तयार तर असेल लेक्शमच्या बाहेरचा चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातील म्हणजे पहिल्या मॅच मध्ये आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 3च धावा फक्त काढल्या होत्या
अगदी स्टँड अँड डिलिव्हर अगदी समोरच्या क्षेत्रामध्ये थोडस सरसावत असताना आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय तर केवळ आणि केवळ एक सिंगल धाव आपल्याला बघायला मिळतीये. पहिला व्हाईट बॉल आणि त्यानंतर मिस्टर एक्स्ट्राच्या धावा खर्च असतील. ऑफ साइड रिझर्व मध्ये चेंडूला खेळ धावची संधी आहे आणि इथे कुणाल मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. एक मोठा धक्का बसलाय. मुदस्सर मागजनकर आणि त्याचबरोबर कुणाल कात्रे या दोघांमध्ये आपण बघत असाल. अमर पडायला मैदानाच्या आतमध्ये तर आलाय पण या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आहे. चेंडू मात्र परत धावा बनली. आपण जर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहत असाल तर नक्कीच एक धाव तुम्ही काढू शकला असतात. कमी गतीचा चेंडू टाकलाय. काय गोलंदाजी केली जाते. निरंजन नासरेनं प्रभावित केले या षटकामध्ये. 3 चेंडू टाकले, तब्बल 2 धावा. लोअर स्कोरिंग मॅच अगदी बघण्यासारखी. डिरेक्टेड यावेळी देखील खेळाडू सरळ बाहेर जाईल. वाह, चांगलीच त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण गोलंदाजी दर्जेदार क्रिकेट खेळले जाते. साहिल नासरे, साहिल जाधवच्या माध्यमातून चांगलं असं क्षेत्ररक्षण केलंय. साहिल जो खेळाडू आहे ना, लहानपणी गोट्यांचा गेम चांगलाच खेळत असेल. काय अचूक नेम पाहायला मिळाला साहिलच्या साह्यानं. इथे विकेट सोबत न्यू बॅटर्स आलाय. विनेश हा खेळाडूला तुम्ही पाहताय. विनेश आहे बॅकफुटला जाऊन खेळेल परंतु व्हाईट बॉल मिस्टर एक्स्ट्राच्या धावा आता खर्च केल्या देखील जात आहेत. 6 वरती 2 खेळाडू बाद झालेले आहेत. आता अमिषा कन्स्ट्रक्शन या संघाची परिस्थिती देखील नाजूक आहे. तुम्हाला 19 करायचे आहेत परंतु इथे गोलंदाजांचा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात. जो का श्रीराम क्रिकेट क्लब कुंभारवाडी या संघाच्या गोलंदाजांना आता थांबवलंय. परिपूर्ण हे जे दोन्ही बॅटर्स आहेत त्या दोन्ही बॅटर्सना शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी ओ या वेळेला ए भाई तूने क्या किया. चेंडू इथे मात्र अप्रतिम स्ट्रोक चौकार विराटच्या वाटमधून आलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपतोय. धाव संख्या आता मात्र पुढे जाऊन पोहोचले तर 11 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि त्याचबरोबर 8 धावांची आवश्यकता. काय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल की कशा प्रकारचा चौकार गेलाय. अगदी जे बहादूर खेळाडू असतात ना, त्यांचं नशीब देखील साथ देतं. आज विनेशच्या नशिबानं साथ दिली आणि भाग्यशाली चौकार बघायला मिळाला. 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. अमिषा कन्स्ट्रक्शन या लीग फॉर्मॅट मधलं पहिलीच मॅच खेळतोय. हा जो संघ आहे पहिली मॅच खेळत असताना सुरुवात मात्र थोडीशी खडतर बघायला मिळाली परंतु त्यानंतर इथे कमबॅक मात्र गोलंदाज करतील का. नवीन गोलंदाजाला 5 रन केलं गेलं आहे. यानंतर देखील एक मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. आदर्श ट्युशन क्लासेस विरुद्ध आतिश रायडर्स. आदर्श ट्युशन क्लासेस या संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग स्वीकारली. फलंदाजीचं त्याने डिसिजन घेतलंय. आणि नक्कीच जर पाहायला गेला आदर्श ट्युशन क्लासेसचा जर विचार केला सध्या तरी आपल्या दापोली तालुक्यामध्ये एक मोठासा क्लासेस आपल्या दापोली तालुक्यामध्ये हे पाहायला मिळत असतं. अगदी 100% विद्यार्थ्यांचा निकाल त्या क्लासेसच्या माध्यमातून हा देखील लागला जात असतो. परंतु तुम्ही पाहायला गेल्यानंतर ती पुढची मॅच खेळवली जाईल. मुदस्सर मागजनकर आता दहाडलाय. हा खेळाडू 9 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजाचा ऍक्शन गोलंदाज आहे. पुन्हा एकदा अगदी जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आमचे कॅमेरामॅन शहबाज कल्पे अगदी अचूक टिप्पणी गोलंदाजाची केली जाते. पुन्हा एकदा चांगला असं आपण तुम्ही पाहताय तर फटका मुदस्सरच्या बॅटमधून येतोय. जिंकण्यासाठी केवळ एका चौकाराची आवश्यकता आहे. सरळ आता या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर नक्कीच. आणि इथे आपण बघायला गेलं तर षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 4. आणि ऑफलाईन स्कोरर आपल्या समोर जोडले गेलेले आहेत तर बंटी अबगुल आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी निलेश रेमजे सर हे दोघं आहेत. तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो.
चला मॅच कडे जाऊया. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण लढत आणि 6 मध्ये 4 करायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रदीप पड्याल हा जो गोलंदाज पहिल्या चेंडूवरती त्याच्या प्रहार केला गेला विनेशनं. हे छोटा तीर वार करे गंभीर नाव है इसका विनेश. विनेशनं चांगली फटकेबाजी केली. एक चौकार देखील त्या चौकाराच्या साहाय्यानेच कुठेतरी संघ हा यशाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. 5 चेंडू आणि त्याचबरोबर 3 धावांची आवश्यकता इथे आहे. पुन्हा एकदा अगदी जागेवर खेळण्याचा प्रयत्न आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला खेळून काढले आणि यावेळी देखील एक सिंगल धाव तुम्हाला पाहायला मिळू शकेल. 4 चेंडूचा आता खेळ शेष आहे आणि या 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अमिषा कन्स्ट्रक्शन या संघाला केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला विनेश चांगला आक्रमक रूप धारण करत असताना आपल्या संघासाठी मोठे योगदान त्यानं दिलंय. इथे क्रॉस लाईन आता खेळलं गेलंय. केवळ एक सिंगल धाव मिळते आणि तुम्ही पाहायला गेलं तर सामना हा बरोबरीचा झालाय. मॅच टाय झाली आहे. केवळ 3 चेंडू आणि 1 धावेची आता आवश्यकता आहे आणि इथे चांगला फटका खेळलाय. विनिंगचा स्ट्रोक आला. विनेश गमरेच्या बॅट मधून चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आणि अमिषा कन्स्ट्रक्शन या संघानं पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहताय तर चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळत असताना एक मोठा असा विजय मिळवलेला आहे आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे मुदत सर